तेव्हा आज आपलं 15 जुलै जगन्नाथ यात्रा आहे आणि आज गणपती बाप्पा आहे ना. आपण गणपती बाप्पा आणि जगन्नाथांची ब्लेसिंग काय आता ते आज बघूया. आणि आज 15 म्हणजे 166 पोर्टर पण आलं, म्हणजे आज लक्ष्मी पण आली आणि त्याच्यामध्ये आज खरं गुप्त नवरात्र पण आहे. हे करून लक्ष्मी म्हणजे म्हणजे लक्ष्मी पण आलीच त्याच्यामध्ये. पण आज आपण जगन्नाथ आणि गणपती बाप्पाचं ब्लेसिंग बघूया. आज काय ते जगन्नाथाची यात्रा आहे, जगन्नाथाची ब्लेसिंग बघूया आपल्याला काय ती. जगन्नाथ ओम जगन्नाथ 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 हे बघा एक कार्तिकच आहे बघा, जसं की झाले गाठ. जगन्नाथ जगन्नाथ गणपती बाप्पा गणपती बाप्पा गणपती बाप्पा गणपती बाप्पा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणपती नमः. जगन्नाथ 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 चांगली ब्लेसिंग दे रे. श्रीकृष्णा श्रीकृष्णा श्रीकृष्णाय नमः वासुदेवाय नमः. मला 2 कार्ड आलेत. जगन्नाथ चांगले ब्लेसिंग आहे. आज जगन्नाथ म्हणजे श्रीकृष्णाचाच अवतार, म्हणजे आपल्याला श्रीकृष्णाची पण ब्लेसिंग इथे बघता येईल. आणि आज बुधवार, आज खरं विष्णूची पण वार असतो. विष्णू सहस्त्रनाम पण वाचतात आज. आज बुधवार म्हणजे विष्णूचा पण वार येतो आज. आपण बघूया. ओम जगन्नाथाय नमः जगन्नाथाय नमः. बघा सेलिब्रेशन आलं आहे, गुरुचं कार्ड आलं आहे. अरे वा, आज बघा लक्ष्मी 6 पोर्टर मी सांगितलं, लक्ष्मी पण आली आहे. मस्त किंग पण आले, सुंदर प्ले बघा. राणी म्हणजे आज लक्ष्मीची भरपूर ब्लेसिंग आली. अरे वा, देवाशी पण कनेक्ट होतं. सुंदर कार्ड आले जगन्नाथाची ब्लेसिंग आपल्याला. क्वीनच आहे ते बघा. बघा गणपतीची पण ब्लेसिंग आली, गणपती बाप्पा पण आले. वा, स्टारची ब्लेसिंग. काय पण चांगले आहेत. अरे वा, एंड ऑफ द आपण व्हील ऑफ फॉर्च्यून हे मगाशी पण आलेलं, पण मी हे म्हटलं पिसत होती म्हणून मी ते घेतलं नव्हतं. पेस ऑफ सॉड हे पण आलं होतं. अरे वा, खूप सुंदर कार्ड येत आहेत. सेलिब्रेशन आहे बघा. जी कार्ड मी मगाशी पिसताना ही कार्ड पडत होती, पण मला वाटलं माझ्या व्यक्तीतून पडत आहेत, कारण मी व्हिडिओ चालू केला नव्हता आणि मी पिसत होती. मला वाटलं चुकून पडत आहेत म्हणून मी घेतली नव्हती, पण ती स्वतःच कार्ड परत आली बघा सगळी वरची. बघा जगन्नाथाने किती सुंदर ब्लेसिंग दिली आहे बघा. आज बुधवार हे बघा. आज 5 नंबर. हां, आज 5 नंबर म्हणजे गणपती बाप्पा पण आला आहे इथे. आपली हे 5 नंबर म्हणजे बुधवार, गणपती बाप्पा पण आला आहे आणि हे बघा जगन्नाथ पण आले. जगन्नाथ ते बघा किती कार्ड आले बघा. जगन्नाथ ते बघा. किंग बघा. जस्टिस शनीचं कार्ड पण आलं आहे बघा. जगन्नाथाने किती सुंदर ब्लेसिंग दिली बघा. द हेरोपेन. आज गुरुचं कार्ड आलं आहे, म्हणजे विष्णूचाच अवतार असतो गुरु. हे बघा गुरुचं कार्ड आलं आहे. लाईट जास्त पडते, लाईट जास्त पडत होती हे बघा. हां, ह्याच्यावर लाईट येते. तुम्हाला कार्ड दिसत आहेत काय? कार्ड दिसत नाही वाटतं. हे बघा, हे गुरुचं कार्ड आहे. गुरुचं कार्ड आहे म्हणजे हेरोफेंट बघा. आज बुधवार पण आहे, म्हणजे बुधवार गणपतीचा वार पण येतो, विष्णूचा वार पण येतो. म्हणजे आणि विष्णू कोण? जगन्नाथच येतात. म्हणजे बघा देवानी ब्लेसिंग दिली आहे. गणपती बाप्पांनी पण ब्लेसिंग, विष्णूंनी पण ब्लेसिंग दिली आहे तुम्हाला बघा. गुरु म्हणजे आज तुमच्या ह्याच्या आयुष्यामध्ये गुरु येतो आहे, किंवा तुम्ही गुरुचं काम करू शकाल. तुम्ही गुरु म्हणून काम करणार असाल, कोणाला तुम्ही हिलिंग करत असाल, किंवा तुम्ही टीचरचं पण काम करू शकता. गुरु म्हणजे टीचर पण होतं. तुम्ही कोणाला नॉलेज वाटेल तुमचं, कोणाला काहीतरी तुम्ही टीचर नाही बनलं तर मित्र फ्रेंडशिपमध्ये पण आपण शिकवतो. तुम्ही गुरुची भूमिका हे करणार आहात बघा ह्याच्यामध्ये. हां, आणि ह्याच्यामध्ये बघा डेथचं कार्ड आलं आहे. डेथचं कार्ड आलं आहे, म्हणजे हे राहूचं कार्ड पण येतं. हे बघा, हे राहूचं कार्ड पण येतं. 13 नंबर आहे. 3 1 4 म्हणजे तुमचं काय होतं आहे, राहू पण चांगला, म्हणजे राहू चांगला होते, म्हणजे तुमची मागची पिढा संपते. बघा सगळी मागची पिढा संपून एंड होते तुमच्या वाईट गोष्टींचा, आणि तुमचं रिबर्थ होते, चांगलं होते, म्हणजे राहू पण चांगला होते तुमचा. हे बघा आता इथे 5 नंबर हा गुरु आलाच. आता हे 3 नंबरचं कार्ड पण गुरुचंच आहे. 3 नंबर म्हणजे गुरु. आणि इथे बघा देवी आली. आज देवीची पण ब्लेसिंग आहे. हां, आज गुप्त नवरात्र पण आहे बघा. देवी पण आली. देवी 2 आलेत हे बघा. हे पण मंगळ 9 बघा. मंगळ आणि मंगळवार हा आपल्या कुलदेवतेचा पण वार असतो, आणि हे मंगळाचं कार्ड आहे 9.
म्हणजे आपली कुलदेवत पण आली आहे इथे, महालक्ष्मी पण आली, पेंटिकल हे महालक्ष्मी पण आली बघा, महालक्ष्मी पण आली आहे. आणि आमची तुमची कुलदेवत काय कोणत्या देवीला तुम्ही हे करत असाल, दुर्गादेवी, आज नवरात्र आहे, काली माता, दुर्गादेवी, कोणतीही देवी येऊ शकते बघा. तुम्हाला देवीची ब्लेसिंग आली. तुम्ही हे बघा, देवी तुम्हाला, देवी स्वतः तुम्हाला देवीच्या रूपात हे करते बघा, देवीची ब्लेसिंग देते. तुमचं हार्ट चक्र ओपन होईल बघा, हार्ट चक्र होईल तेव्हाशी तुम्ही कनेक्ट होत आहे. तुम्ही मातेच्या रूपात सगळ्यांना तुम्ही हँडल करणार, एक आई म्हणून तुम्ही सगळ्यांना हँडल करणार, सगळ्या लोकांना तुम्ही सगळ्या लोकांना हील करणार आहात. आता इथे गुरुवाला म्हणजे तुम्ही सगळ्या लोकांनाच हील करणार, म्हणजे ते आईच्या स्वरूपात तुम्ही सगळ्या लोकांना हील करणार, आईच्या रूपात तुम्ही सगळ्यांना बघणार. म्हणजे तुम्ही हे काम केलं की लक्ष्मी तर येणारच ना तुमच्याकडे बघा, भरपूर लक्ष्मी देते देवी पेंटिकल. आणि आज 15 नंबर, 15 म्हणजे 16, 15 म्हणजे ते 5 आणि 16 म्हणजे आज लक्ष्मीचा वार पण आला बघा, लक्ष्मीचं पोर्टल पण आलं तुमचं, म्हणजे लक्ष्मी पण आज तुमच्या घरात येते. आणि जिथे आज जगन्नाथ आहे, जगन्नाथ म्हणजे विष्णू, श्रीकृष्ण, जिथे लक्ष्मी, जिथे विष्णू आहे तिथे लक्ष्मी असतेच ना. म्हणजे जिथे लक्ष्मी तुम्हाला हे दिलं आहे, जिथे लक्ष्मी विष्णू आला आहे तिथे लक्ष्मी येणारच ना, लक्ष्मी येणारच हे बघा. आणि जस्टिस, आणि हे पण 11 नंबरचं कार्ड म्हणजे 11 नंबर 112 म्हणजे चंद्र येतो आहे. आणि हे बघा जस्टिस होतं आहे, हे बघा बॅलन्स होते तुमच्या आयुष्यात, बॅलन्स, न्याय देणार आहे तुम्हाला, शनिदेव न्याय देणार आहे, न्याय होणार आहे तुमच्या बाबतीत. जे कोणी तुमच्याशी वाईट केलं आहे तुमच्या आयुष्यात, तुम्हाला जो कोणी म्हणजे त्रास दिला आहे तुमच्या आयुष्यात, त्याच्याबद्दल न्याय होणार. किंवा तुमचं काय कोर्ट केस असेल, किंवा तुमचं काय मागील ऑफिसमध्ये वगैरे तुम्हाला कोण सत्वत होतं, काय करत होतं, त्या सगळ्यांविरुद्ध तुमचा न्याय होणार. शनिदेव प्रसन्न आहे, शनी प्रसन्न आहे म्हणजे काय बघायलाच नको, सगळं तुम्हाला भरभरून मिळणार. म्हणजे तुमचे सगळे बघा, आता हे शनिदेव आणि हे वडचं काळ आहे, वडचं काळ आलं, हे कार्मिकचं काळ, म्हणजे तुमचे वाईट कर्म संपून नवीन कर्म चालू होतात. म्हणजे तुम्ही जे वाईट काय केलं असेल ते संपूर्ण आता तुम्ही चांगल्या कर्माला लागणार. आणि कर्मदाता कोण आहे? शनिदेव आहे. शनिदेवाला म्हणजे तुमचे कर्म संपले, शनिदेवने तुमचे कर्म, वाईट कर्म संपवले आणि तुमचं रिबर्थ करतो आहे. म्हणजे इथे तुम्हाला सगळ्याचे आशीर्वाद मिळतो आहे बघा, वर्ल्डचा म्हणजे सुद्धा तुमच्या इष्टदेवतेचा, कुलदेवतेचा, पित्रांचा, सगळ्यांचा आशीर्वाद तुम्हाला इथे मिळतो आहे. हे बघा, म्हणजे सगळे देव तुमच्या पाठीशी आहेत. वर्ल्ड म्हणजे तुम्ही फेमस, वर्ल्ड कार्ड आहे म्हणजे तुम्ही फेमस पण होऊ शकता. वर्ल्डचं आहे बघा, इथे स्टारच आलं आहे बघा, इथे स्टार आलं आहे म्हणजे स्टार म्हणजे नेम फेम मिळतं तुम्हाला, स्टार होऊ शकता तुम्ही कशामध्ये तरी, स्टार होणार. समजा तुम्ही यूट्यूबवर क्रिएटर वगैरे असाल, काही बनवत असाल तर तुम्ही फेमस पण होऊ शकता यूट्यूबवर, किंवा तुम्ही दुसऱ्या कुठच्या बिझनेसमध्ये असाल तर तुम्ही फेमस पण होऊ शकता. हे बघा स्टारचं काढायला आणि वर्ल्डचं काढायला म्हणजे तुम्हाला कुठेतरी देव फेमस करतो आहे, तुमचं नाव कुठेतरी गाजणार, काहीतरी होणार आहे. म्हणजे सेलिब्रेशनचं पण कार्ड आहे, म्हणजे तुम्ही कदाचित स्टार झाला सेलिब्रेशन पण करत असाल, सेलिब्रेशनचं कार्ड आहे. हे बघा, आता हे बघा अजून एक हे कार्ड आहे, व्हील ऑफ फॉर्च्यून. व्हील ऑफ फॉर्च्यून म्हणजे इथे पण बघा चारी, इथे पण तुमचा सगळ्या देवांचा आशीर्वाद, कुलदेवतेचा आशीर्वाद आहे तुम्हाला, इष्टदेवतेचा आशीर्वाद आहे. म्हणजे तुमचे कोण इष्ट, शंकर, विष्णू कोण असतील तुमचे, श्रीकृष्ण, सगळ्यांचा आशीर्वाद आहे, किंवा पित्रांचा आशीर्वाद आहे. आणि इथे पण तुमचं हे पण व्हील ऑफ फॉर्च्यून कधी येतं, जेव्हा शनी तुमचे वाईट कर्म संपवतो. हे वाईट कर्म संपवतो ना तेव्हा तुमचं न्यू फॉर्च्यून, न्यू बर्थ होतं आहे बघा, न्यू फॉर्च्यून. म्हणजे इथे तुमचे कर्म संपत आहेत, शनिदेव तुमच्या कर्मांचं एंड करतो आहे, इथे नवीन कर्म चालू होत आहेत आणि तुमचं आयुष्यात न्यू व्हील ऑफ फॉर्च्यून म्हणजे नवीन तुमचं फ्युचर चालू होणार, चांगल्या गोष्टी, चांगलं होणार तुमचं फ्युचर. आता फ्युचर चांगलंच होणार. म्हणजे बघा तुम्ही स्टार होत आहे, परत तुम्ही ह्या राणीच्या भूमिकेत येत आहे, म्हणजे एवढं तुम्हाला सगळं मिळतं आहे बघा. तुम्ही सेलिब्रेशन करताय, हे बघा आता इथे पण हे बघा 4चं कार्ड आहे, हे पण इथे सेलिब्रेशनचंच कार्ड दाखवत आहे. तुम्ही आज कदाचित तुम्ही आज नवरात्र आहे किंवा काय असेल तुम्ही देवळात पण जाऊ शकता, किंवा तुमच्याकडे काहीतरी सेलिब्रेशन होत असेल, लग्न समारंभ वगैरे असेल, काय असेल त्याचं पण. आणि हा 4 नंबर, हा राहू म्हणजे राहूच चांगलं होतं आहे. आणि राहू चांगला झालं का म्हणजे काय होतं तुमचं, तुम्हाला पण नेम फेम मिळू शकतं. राहूने नेलं तर वरपर्यंत नेतो, नाही तर खाली आणतो. राहू चांगला होतं म्हणजे तुम्हाला स्टार होऊ पण शकता तुम्ही. राहू चांगलं होतं म्हणजे स्टार होणार. आणि जिथे शनीची 7.5 असते ना तिथे राहू केतूची पण 7.5 मोस्टली असते आपल्या मागे. कारण शनी कधीही असतो, आपल्या पित्रांचा दोष असेल आपल्या मागे, तेव्हा राहूचा दोष, केतूचा दोष आपल्या मागे असतो. शनी, राहू, केतूचं पित्र असेल आणि घरात वास्तुदोष असेल, म्हणजे घरात निगेटिव्हिटी असेल, म्हणजे राहू, केतू आणि शनी हे आपल्या पत्रिकेत निश्चित ह्याच्यामध्ये असतात, खाली ह्याच्यात. म्हणजे ते आता चांगले ग्रह होत आहेत. म्हणजे तुमच्या मागे पितृदोष, वास्तुदोष तुमच्या मागचा निघून जात असेल, म्हणून तुमचं आता आयुष्यात चांगलं होणार. व्हील ऑफ फॉर्च्यून हे लक्षात ठेवा, कारण राहू आला आहे.
हे बघा राहू आला म्हणजे केतू असणारच. हे बघा मी बोलू ना केतू, हा केतू, हे 7 नंबर म्हणजे केतूचं कार्ड. म्हणजे तुम्ही स्पिरिच्युअल मार्गाकडे पण जाल. आणि जे तुम्ही आता इथे जे तुम्हाला कोणी त्रास दिला होता, तुमच्यावर चिटिंग केली होती, तुमच्या रिलेशनशिपमध्ये घरातले कोणी भांडत असेल, घरातल्याने कोणी तुम्हाला त्रास दिला असेल, तर तुम्ही आता त्याच्याकडे लक्ष देणार नाही. तुम्ही सगळं तुमच्या देवावर सोपवलं आहे. आता तुम्ही ह्या गोष्टीकडे लक्ष देत नाहीत. आणि ह्या लोकांना ज्यांनी चिटिंग केली त्यांना कोण न्याय करणार आहे? शनिदेव न्याय करणार. त्यांच्यावर कोणी तुम्हाला फसवलं होतं, खोटं बोललं होतं, तुमच्याशी काही वाईट वागले होते, तिथे तुम्ही आता लक्ष देणार नाही. तुम्ही हे सोडून पुढे जाता. तुम्ही हे पाठी बघा मंदिर आहे, तुम्ही आता सगळं हे देवावर सोपवलं. देव त्यांना शिक्षा देईल काय करायची ते, आणि शनिदेव त्यांना न्याय करणार. हे बघा हे कार्ड उलटामध्ये आलं होतं, चंद्र बॅलन्स. म्हणजे तुमचं हे आता एक बॅलन्समध्ये, बॅलन्सशिपमध्ये बघा तुमचं चंद्रचं हे होते बघा, हे बॅलन्समध्ये आलेलं कार्ड. म्हणजे तुमचं हे चांगलं होतं आहे बघा. आणि बघा हे पण पेंटिकल, 9 ऑफ पेंटिकल, म्हणजे स्पीडमध्ये तुमच्याकडे लक्ष्मी येते बघा. नाईट ऑफ पेंटिकल, स्पीडमध्ये तुमच्याकडे काही ऑपॉर्च्युनिटी येते, कसल्या तरी तुमचं लग्नाचं प्रपोजल येऊ शकतं, काही येऊ शकतं. स्पीडमध्ये येते, मनी स्पीडमध्ये येते तुमच्याकडे, कुठच्या ना कुठच्या बाबतीत स्पीडमध्ये मनी येते तुमच्याकडे. तुमचं लवकर काहीतरी काम होणार, जॉबचं काम होईल किंवा लग्नाची काय कामं असतील पेंडिंग, जे घरात काही तुमचं स्टॉक झाली ती कामं सगळी तुमची ओपन होतात. पोर्टल तुमच्याकडे काय बंद होती, तुमचं मनी ब्लॉक होतं, फायनान्स करिअर काय ब्लॉक होतं, हे सगळं तुमचं स्पीडनी चालू होणार बघा. एस ऑफ सॉर्ड, एस ऑफ सॉर्डमध्ये पण इथे पण हे बघा देवाचं कनेक्ट आहे, देवाचा आशीर्वाद आहे, देवाचा आशीर्वाद. एस ऑफ सॉर्ड म्हणजे तुमची खूप ग्रोथ होते आणि एक पॉवर पण येते तुमच्याकडे. देव तुम्हाला पॉवर देतो आहे. आज नवरात्र आहे म्हणजे देवी तुम्हाला स्ट्रेंथ देणार, पॉवर देणार तुम्हालाच देवी. अजून एक देवीचं कार्ड आलं होतं ना तुम्हाला, तुमची कुलदेवत पॉवर देत असेल, हा देवाकडून तुम्हाला आशीर्वाद मिळतो आहे. म्हणजे सगळ्यात तुमची ग्रोथ होणार. आता हे बघा हे 2 कार्ड आहे, एस ऑफ सॉर्ड आणि एस ऑफ कप. म्हणजे तुम्ही मॅनिफेस्ट कराल ती सगळी तुमची मॅनिफेस्ट पूर्ण होत आहे. बघा एस ऑफ कप्स म्हणजे सगळेच मॅनिफेस्ट, सगळेच कप म्हणजे मोठं कप, म्हणजे देवाकडचा मोठा कप आहे हा, देवाचा मोठा आशीर्वाद आहे हा तुम्हाला. म्हणजे पॉवर, तुमची जे इच्छा असेल मनामध्ये, इमोशन्सचे तुमचे काही आहेत मनात, तुम्ही इमोशन धरलेत, मनात मॅनिफेस्ट केलं आहे, ते सगळं तुमचं पूर्ण होणार. एक पॉवर येते, शक्ती येते. हां म्हणजे तुमच्याकडे एक पेंटिकल, म्हणजे पेंटिकल पण बघा, पेज ऑफ पेंटिकल. हे बघा गणपती बाप्पा बुधवार, गणपती बाप्पाने तुम्हाला आशीर्वाद दिले बघा. पेंटिकल म्हणजे भरपूर. नाईट ऑफ पेंटिकल आहे बघा, नाईट ऑफ पेंटिकल, ए पेज ऑफ पेंटिकल आणि 9 ऑफ पेंटिकल. म्हणजे बघा पेंटिकलची कार्ड बघा किती आले, म्हणजे किती तुमच्याकडे मनी येते. म्हणजे इथे तुम्ही काहीतरी क्रिएटिव्ह करणार आहात, क्रिएटिव्ह असं काहीतरी करणार आहेत, कामधंदा चालू करणार आहे, ते तुमच्याकडे स्पीडने ऑपॉर्च्युनिटी येते त्याच्यामुळे, आणि त्याच्यामुळे इथे तुम्हाला मनी येत आहे. म्हणजे पेज ऑफ पेंटिकल म्हणजे तुम्ही काहीतरी सुरुवात करताय नवीन कामधंद्याला, किंवा काय न्यू क्रिएट करू शकता, क्रिएटर असाल तुम्ही. हे बघा त्याच्यामुळे हे बघा तुम्ही देवाशी कनेक्ट होता. आता इथे हे बघा इथे पण 7 ऑफ कप्स आला, म्हणजे इथे केतू आला. म्हणजे तुमच्याकडे शनी राहू केतू तुमच्या मागे 7.5 होती, त्यात तुमचे सगळे ग्रह चांगले होतात. शनी राहू केतू बुध चांगला होत आहे. मेन हे बघा व्हील ऑफ फॉर्च्यून म्हणजे काय ते सूर्याचं हे, म्हणजे त्याच्यामुळे पितृदोष असला ना की आपला सूर्य पण कमजोर असतो. आपण पित्रामध्ये कोणाला पाणी घालतो, सूर्याला पाणी देतो, आपला पितृदोष चांगला होतो. म्हणजे तेव्हा तुमचा सूर्य पण कमजोर असणार, म्हणून तुमच्याकडे सगळी कामं स्टक राहतात. सूर्य नसेल तर आपल्याला कच्ची कामच पुढे होत नाही. आता इथे तुमचं व्हील ऑफ फॉर्च्यून म्हणजे सूर्यच चांगलं होतं आहे तुमचा, सूर्य तुम्हाला सगळी ब्लेसिंग देतो आहे. सूर्य चांगलं झालं की सगळेच ग्रह पुढे चांगले होतात तुम्हाला. हे बघा आणि इथे केतू म्हणजे तुमचा मंगळ चांगला होत आहे, बुध चांगलं होतं आहे, राहू चांगलं होतं आहे, केतू चांगला होतं आहे, शनी चांगलं होतं आहे, राहूची 7.5 येते, केतूचं चांगलं ग्रह होतं आहे. हे बघा आणि बुध आला म्हणजे तिथे सरस्वती पण येते. म्हणजे तुम्हाला शंकराकडनं ब्लेसिंग मिळते बघा, शंकर ब्लेसिंग देतो तुम्हाला, विष्णू शंकर इथे कनेक्ट. आणि जे मॅनिफेस्ट करायचे 1 ऑफ कप, जे मागाल ते तुम्हाला मिळणार आहे. देवाकडे मागा सगळं देव तुम्हाला देणार. आणि हे बघा इथे 3 नंबर हा गुरुचा नंबर. म्हणजे गुरुबळ तुमचं चांगलं होते, गुरु चांगलं होतं, गुरु तुमच्या आयुष्यात येणारच आहे. म्हणजे गुरुबळ तर तुमचं चांगलंच होणार, गुरु तुमचा. आणि हे बघा इथे तुम्ही असा विचार करताय, जे मी काय काम करतोय, करिअर चालू करणार आहे, ते मी ॲब्रॉडपर्यंत स्प्रेड करायचा माझा बिझनेस, असा तुम्ही विचार करताय. म्हणजे तुम्ही कुठेतरी लांबवर तुमचा बिझनेस नेण्याचा प्रयत्न करताय, कुठे लांबवर तुम्हाला जाण्याचा, कुठेतरी शिफ्ट होण्याचा ह्याच्यामध्ये आहात तुम्ही, जॉबच्या निमित्ताने म्हणा, किंवा कुठे लग्न बिग्न करून कुठे तुम्ही शिफ्ट व्हाल, पण कुठेतरी लांब जाण्याच्या ह्याच्यात, कुठेतरी लांब जायचं आहे तुम्हाला. इथे राहायचं नाही एका ठिकाणी, तुम्हाला भरपूर ठिकाणी तुम्ही बिझनेस स्प्रेड करू शकता तुमचा, भरपूर ठिकाणी. आणि हे बघा आता हे क्वीन ऑफ सॉर्ड आणि किंग ऑफ सॉर्ड्स. हे बघा इथे आज काय आहे, नवरात्र आहे, म्हणजे 3 देव्या एकत्र आल्या.
ह्या देवी एकत्र आलेत बघा तुमच्या. आता आपल्याला तिन्ही देवींचा आशीर्वाद मिळाला आहे बघा. इथे पण देवी आली आहे आणि पेंटिकलची पण देवी होती. हे बघा बघा 3 देवी आल्या. म्हणजे पार्वती, लक्ष्मी, ही बघा लक्ष्मी, सरस्वती, ही विद्या आहे, ही विद्येचं हे आहे. लक्ष्मी म्हणजे पार्वती, सरस्वती आणि लक्ष्मी, तिन्ही देव्या तुम्हाला आज नवरात्रीचा तिघांचा पण आशीर्वाद मिळते. पार्वती, लक्ष्मी, सरस्वती आणि लक्ष्मी म्हणजे तिन्ही चांगलं होते. आणि जिथे पार्वती आली तिथे शंकर येणार, शंकर आली बघा. शंकरांची ब्लेसिंग आली बघा. शंकर आणि पार्वती दोघं पण आलेत तुम्हाला आशीर्वाद द्यायला. आज नवरात्र आहे तर शंकर आणि पार्वती दोघं पण आलेत तुम्हाला आशीर्वाद द्यायला. म्हणजे शंकर तुमच्या सगळ्या इच्छा मॅनिफेस्ट करणार आहे. आणि आज गणपतीचा वार आहे ते बघा, गणपती पण आले, त्यांचा पुत्र गणपती पण आले तुम्हाला आशीर्वाद द्यायला. आणि हे बघ किंग ऑफ कप्स होते बघा, किंग ऑफ कप्स म्हणजे हे बघा इथे, हे बघा म्हणजे इथे तुम्हाला, हे बघा म्हणजे इथे तुम्हाला जिथे विष्णू आहे बघा, इथे लक्ष्मी आहे तिथे विष्णू देव पण येतो. आज विष्णूची ब्लेसिंग आहे ना, आज विष्णूच आहे. जगन्नाथ म्हणजे कोण? विष्णू बघा, विष्णू आलेत. म्हणजे जिथे लक्ष्मी येते तिथे नारायण येतोच. म्हणजे लक्ष्मी येते तिथे नारायण, म्हणजे लक्ष्मी नारायण दोघांचा पण तुम्हाला आशीर्वाद मिळतो आहे बघा. लक्ष्मी नारायण दोघांचा तुम्हाला आशीर्वाद मिळतो आहे. म्हणजे सगळ्यांची ब्लेसिंग आहे तुम्हाला, कळलं? म्हणजे लक्ष्मी नारायण सगळ्यांचीच ब्लेसिंग आहे. लक्ष्मी नारायण, विष्णू, पार्वती आणि सरस्वती आहे म्हणजे तिथे ब्रह्माचा पण आशीर्वाद येतो. हे बघा इथे पण, हे बघा इथे पण. मग अशी कुठे गेलं, थांबा देवीचं हे तुम्हाला दाखवते. हे बघा 2 आणि 3, हे बघा इथे पण तलवार आहे, इथे पण हे आहे जस्टिस आहेत. पण इथे ब्रह्मा आणि सरस्वती दोघांचा पण आशीर्वाद मिळतो आहे तुम्हाला बघा. हे बघा इथे पण महाकाल आहे. हे बघा हे पण हे महाकाल, कालभैरव, हे बघा कालभैरवाचा पण आशीर्वाद मिळतो आहे तुम्हाला बघा. कालभैरव असं सगळंच हे होतं. म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेश तिघांचा पण आशीर्वाद मिळतो आहे बघा. भरभरून देव देतो तुम्हाला. हे बघा आता इथे नाईट ऑफ पेंटिकल्स होतं आणि पेज ऑफ पेंटिकल होतं. म्हणजे शंकर, पार्वती, कार्तिकी आणि गणपती म्हणजे तिघं पूर्ण शंकर फॅमिली, म्हणजे शंकर परिवार तुम्हाला आशीर्वाद द्यायला आला आहे बघितलात. म्हणजे शंकर, पार्वती आणि विष्णू आणि लक्ष्मी आणि ब्रह्मा सगळेच आलेत आज आशीर्वाद द्यायला. सगळ्यांकडनंच आशीर्वाद आला आहे तुम्हाला, कळलं? आणि बघा तुम्ही इथे सेलिब्रेशन करताय, सेलिब्रेशनची 2 कार्ड आली आहेत. ते एक सेलिब्रेशन, हे एक सेलिब्रेशन. किंवा तुम्ही आज मंदिरात जाल किंवा मंदिरात गेला पण असाल, तिथे देवाने तुम्हाला आज आशीर्वाद दिला असेल. आज नवरात्र आहे म्हणून तुम्ही देवळात गेला असाल, हे बघा, किंवा जाणार असाल, हे बघा देव तुम्हाला आशीर्वाद देईल गेलात तर. जस्टिसचं कार्ड आलं पहिलंच, हे पडतात जस्टिसचं कार्ड. म्हणजे शनिदेव आहे जिथे पाठीतो तिथे पैसा ते येणारच येणार. तुमचे कर्म ऐका, जिथे कर्म आपले जेव्हा कर्म वाईट असतात ना, तेव्हा आपल्या मागे जेव्हा आपल्या गेल्या वेळच्या कर्मामुळे आपल्या मागे पितृदोष, वास्तुदोष हे पाठी आपल्या असतं. आणि जर आपले कर्म रिलीज झाले ना, आपला वास्तुदोष, पितृदोष पण जातो आणि आपल्या घरात लक्ष्मी पण येते. आपले वाईट कर्म असेल ना, तिथे लक्ष्मी पण आपल्या मागे येत नाही. कारण कर्मदाता शनिदेव आहे. शनिदेव मग लक्ष्मी येऊच देत नाही आपल्या घरामध्ये. तिथे कर्म आपले वाईट, तिथे लक्ष्मी येतच नाही आपल्या घरात. जेव्हा आपले कर्म चांगले होतात ना, तेव्हाच लक्ष्मी येते. आणि कर्म वाईट असतील ना, तेव्हाच आपल्या मागे पितृदोष, कुलदेवतेचा दोष आणि काय असतं आपल्या मागे वास्तुदोष असतो. आणि जिथे वास्तू खराब असतील, वास्तुदोष आला म्हणजे काय, तिथे अलक्ष्मी येते. म्हणजे घरात घाण वगैरे सगळं असतं आपल्या. आणि जिथे घाण आहे तिथे लक्ष्मी येते का? नाही येत. लक्ष्मी तेव्हा येते जेव्हा तुमचं घर स्वच्छ असेल, तेव्हा लक्ष्मी येते. आणि मग वास्तुदोषच गेला तर तुमचं घर स्वच्छ होणार ना. निगेटिव्ह एनर्जी घरातून निघून गेली, पितृदोष निघून गेला तर घर तुमचं स्वच्छ होणार, पॉझिटिव्ह होणार. म्हणजे ते लक्ष्मी भरभरून येणार तुम्हाला. एवढी लक्ष्मी येणार की तुम्ही मरेपर्यंत तुमची पिढी पण खाऊ शकते, एवढी लक्ष्मी आपल्या घरात येते. लक्षात ठेवा. जगन्नाथने एवढा सुंदर आशीर्वाद दिला आहे तुम्हाला. जगन्नाथाला भले तुम्ही जगन्नाथपर्यंत आपण पोचणार नाही, पण इथून जगन्नाथाची आज यात्रा आहे, त्यांना आज नमस्कार करा, त्यांना वंदन करा आणि त्यांना सांगा आमच्या सदैव अशंच पाठीशी राहा, आमचं चांगलं होऊ दे, असं ब्लेसिंग घ्या जगन्नाथांची. आणि आज बुधवार आहे, विष्णू सहस्रनाम, विष्णूंचा पण आज वार असतो. तुम्ही बुधवारचं विष्णू सहस्रनाम वाचत जा. आणि आपलं बुद्धी वाढण्यासाठी आज गणपतीचा पण असं दुर्वा आपल्या गणपतीला वाहत जा, जे आपला बुधग्रह पण चांगला होतो त्याच्यामुळे. आणि कोणतेही पुस्तकं वाचली देवाची, आपले ग्रह सगळे चांगले होतात. जरी शंकराला तुम्ही दूध घातलं तरी आपला ग्रह चांगला होतो. शंकराला नेहमी दूध घालत जा, सगळे ग्रह चांगला, नवग्रह स्तोत्र वाचा. सूर्याला तर, आणि सूर्य आपल्याला सगळं देतो, सूर्याला पाणी घालायला विसरू नका, आदित्य स्तोत्र वाचायला विसरू नका. आणि लक्ष्मीसाठी आज गुप्त नवरात्र चालू आहेत आता 9 दिवस, तर लक्ष्मीसाठी रोज कमळ, लाल गुलाब, वेलची, दालचिंग घाला. रोज जेवढं तुम्ही लक्ष्मी स्तोत्र वाचाल तेवढं खूप चांगलं.
श्रीसुक्तम वाचाल, हे वाचाल, एवढं चांगलं. जेवढं तुम्ही कुंकाचं जेवढं जमेल तेवढं कुंकाचा अभिषेक करा लक्ष्मीला, तेवढी घरात तुमची लक्ष्मी येईल. जरी तुम्ही होम घातलात लक्ष्मीला तरी चालेल, तेवढ्या भरभराट आपल्या लक्ष्मी येते घरामध्ये. हां, देवा माझ्या सगळ्या सोल परिवारात चांगला आशीर्वाद दे. लक्ष्मी आज त्यांच्या घरात लक्ष्मी चा आशीर्वाद दे देवी. मा लक्ष्मी देवी, थँक्यू माझ्या सोल परिवार.